अप्स अँड डाऊन येत असतात. कधी पारडं त्या बाजूला कधी पारडं या बाजूला होत असं हा सामना देखील कदाचित त्या दिशेनं जाऊ शकतो. मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा प्रोफेसर आमच्या जोडीनं जॉईंट होतील. याच्या अगोदर मृदुल मेहर यांचा आवाज आमच्यासोबत ऐकला होता. वसई विरारच्या खेळाडूंना मिळालेली संधी, एक व्यासपीठ, बहुजन विकास आघाडीने केलेला प्रयत्न, त्याला विवाह ग्रुप RS ग्रुपची लाभलेली साथ, सिग्नेटनं दिलेला पुन्हा एकदा पाठिंबा आणि या सर्वांच्या जोडीनं सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा, T10चा धमाका अर्थात लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 1 पाठलाग करायचा आहे तो 71 धावांचा. 60 चेंडूमध्ये 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. साईना स्पोर्ट्स क्लब विरारला 60 चेंडू आणि धावा करायच्या त्या 71-71. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण करू या सर्वांचं सहर्ष स्वागत. साईना स्पोर्ट्स क्लब विरार पाठलाग करतोय 71 धावांचा. पंचाकडे इशारा येतोय, लेट्स प्लेचा इशारा. 60 चेंडूमध्ये करायचे आहेत 71 धावा. सराबीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. पहिल्या षटक हाताळण्यासाठी प्रज्ञेश सज्ज होतील. मॅच झाला स्टार्ट. पंचाकडनं आला इशारा, लेट्स प्ले. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू तर कट करण्याचा प्रयत्न, दूरवरनं थोडंसं खेळले, लांबून खेळले होते. पहिला डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू येत असताना सुरुवात झाली. 60 मध्ये करायच्या त्या 71 धावा, त्याच्यामध्ये पहिला आलाय डॉट बॉल. पहिला डॉट चेंडू या ठिकाणी प्रज्ञेशाचा पुढचा चेंडू हलक्या हाताने ऑनसाईडला ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. ठिकाणी सुरुवात झाली आहे. पहिला धाव वेगाने घेतलाय, मात्र दुसऱ्या धावेसाठी रोखलंय, कारण थ्रो तेवढा जोराने आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. ठिकाणी सुरुवात झाली आहे साईना स्पोर्ट क्लब विरार यांची. आणि कालच्या मॅचचा मी उल्लेख का करतोय, कारण कालचा सामना जो 71चा होता ना, त्याच्यामध्ये एका कोणाची नव्हती. म्हणजे जसा राहुल चौधरी यांचा उल्लेख आम्ही केला, पण सुरुवात साईराज पाटीलने केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये आलेले ते 2 विकेट, त्यानंतर त्या साईडला लकी सिंगनं त्यांना 2 विकेट घेऊन दिलेली साथ. आता प्रज्ञेश आलाय गोलंदाजी मार्कवरती, तर जिगर राणा आणि वरुण म्हणजे अशी सलामीची जोडी. त्याला हालाकी जिगर राणा एक प्रमुख आघाडीचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून वरुणची देखील ख्याती आहे. आणि सुरुवातीपासून जो स्पिन अटॅक आणलाय, फिरकी गोलंदाजा वापर केला जातो, त्याला माहिती चान्सेस घ्यायचे नाहीत. कदाचित सुरुवातीला जर विकेट आले तर येणाऱ्या नवीन फलंदाजावरती दबाव येऊ शकेल, प्रेशर येऊ शकेल. कारण या सामन्यामध्ये विकास 0700ला ना विराटनगरला फक्त विकेटच मॅचमध्ये घेऊन येऊ शकतात. नक्कीच. आणि ती मोठी पार्टनरशिप जी आहे ना, ती मोठी पार्टनरशिप या ठिकाणी तोडायची आहे. त्या ठिकाणी साईना स्पोर्ट विरार क्लब अशा पद्धतीचा वापर केला जातोय विकास 0700 यांच्या मार्फत. आणि चांगला फटका या ठिकाणी कलाईचा वापर आपण पाहिला. त्या ठिकाणी चेंडू आला, शेवटपर्यंत नजर त्या ठिकाणी टिकवल्या आणि चांगला फटका त्या ठिकाणी पाहिला आपण. आणि 4 धावा, 4 धावेने धावसंख्या वेगाने पुढे सरकते आहे. धावसंख्या 6 धावा. खेळायचा होता, ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका जिगर राणा यांच्या बॅटमध्ये, म्हणून जिगर यांचा उल्लेख त्याच करता केला होता. बघा टॉस्टअप दिली होती, थोडंसं स्ट्रेस केला, जागा बनवली आणि कव्हरला ड्राईव्ह केलाय. कबड्डीचा फटका, चौकार. आता आडव्या बॅटनं टॉप एज लागलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, पण लेट रिॲक्ट केलं, थोडंसं उशिरा तुम्ही गेले आणि चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर गेलाय. उशिरा गेलं, लेट झाला आणि चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर, चौकार. जर बघितलं आपण तर 4ने फ्लाइंग होतोय वरती. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. आणि साईनाथ स्पोर्ट संघाची जशी सुरुवात पाहिजे ना, त्या पद्धतीची सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय जिगर राणा आणि वरुण याच्या मार्फत.
शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता या ठिकाणी बॅटच्या वरच्या कडेला चेंडू आणि या ठिकाणी सरळ झेल टिपलाय आणि जिगर राणा बाद. होते मागच्या चेंडूवरती देखील झेल सुटला होता. हाही चेंडू बघा मिडलला अपसमोरचा चेंडू त्याला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न लिव्हिंग एज लागला आणि शॉर्ट थर्डमॅन रिझल्टमध्ये विनोद बंडा होते त्याने टिपलाय हा झेल. अजून एक फलंदाज ज्या गरज होती बघा पुढ्यातला चेंडू होता त्याला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पाठीमागे विनोद बंडा होते त्याने टिपलाय हा झेल. विकेट पाहिजे पण कसे भाई विकेट चाहिए लेकिन गुच्छे में चाहिए सलग पाहिजे. जर सलग 2-3 विकेट आले काल तेच घडलं होतं ज्यावेळेला 71 धावांचा पाठला करायचा होता तेव्हा या साईडनं साईराज पाटीलनं घेतलेले 2 विकेट त्या साईडला पुन्हा एकदा लक्की सिंगचा विकेट या साईडला पुन्हा एकदा साईराजचं चांगलं षटक त्या साईडनं पुन्हा एकदा लक्की चा 1 विकेट आणि मधल्या वेळेमध्ये ज्यावेळेला प्रेशर वाढला दबाव वाढला तेव्हा 2 षटकामध्ये घेतलेले राहुल चौधरीनं 3 विकेट म्हणून ते 71 धावा एकाचं काम नाही आहे. जसं तुम्ही उल्लेख केला जोडी जमणार नाही जमणार जोडी जमायला हवी पण कोणाची बॉलरची भागीदारी व्हायला हवी पण कोणाची गोलंदाजाची. जर तशी पार्टनरशिप झाली तर हा मॅच येऊ शकतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 1 गडी बाद 10. आता तयार होत असताना आपण स्क्रीनवरती बघितलं आणि जसं हा गोलंदाज आहे म्हणजे साईनाथच्या माध्यमातून वरच्या माध्यमात भरपूर या मैदानावरती त्यांना क्रिकेट खेळले आणि त्याच्यामुळे अनुभव आहे. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तो दाखवायचा आहे आणि विविधता आहे. म्हणजे या गोलंदाजाकडे आपण पाहिलं ना तर ज्याच्याकडे विविधता आहे गोलंदाजी कशी हाताळायची त्याची कल्पकता देखील आहे. यांचं षटक याचा स्पेल महत्त्वाचा ठरणार आहे या सामन्यामध्ये. नक्कीच अभिषेक पांडे निर्णायक षटक आहे. नॉन स्ट्राईक हँडला या ठिकाणी चेंडू चाललाय पाठीमागच्या रिजनला आणि सरळ 4 धावांसाठी. स्टंप मधला होता स्टंप मधला चेंडू बॅकफुटला जाऊन आला की कव्हरला खेळायचा होता पण बॅटच्या थोड्या कडेला लागला आणि फ्लाइंग स्लिपला कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू थर्डमॅन रिजनमध्ये चौकार 4 धावा. या 4 धावाने स्कोर जाऊन पोहोचल्या 14 धावा. वरून एका साईडला बॅटिंग करतो दुसऱ्या बाजूला शिखर ठाकूर आता डिंगीदार नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. ज्यावेळेला पहिला विकेट लवकर गमावला जिगर राणा यांच्या रूपानं. शॉर्ट पिच गेंद भी छोटी सोच भी छोटी आणि बाई खराब गेंद सही नसीहत खराब चेंडूचा खरपूस समाचार चेंडू सीमारेषा पार षटकार. नक्कीच आखू टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावरती खणखणीत प्रहार त्या ठिकाणी चांगला षटकार पाहायला मिळाला आणि 6 धावेने साईनाथ स्पोर्ट क्लब विरार जर बघितला आपण तर हळूहळू या ठिकाणी धावा गोळा करायला लागलेले आहेत. 1.2चा खेळ या ठिकाणी मैदानावरती झाला आहे आणि 20 धावा आत्तापर्यंत जर बघितलं आपण तर जरी खेळाडू बाद झाला असता तरी तितकासा दबाव आपल्याला साईनाथ संघावरती येताना पाहायला मिळत नाही आहे. आता मात्र सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा वरती आलाय उसळी घेतली आहे. टॉस करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय अभिषेक आणि मला वाटतं पहिलाही प्रयत्न त्याचा तोच प्रयत्न होता असणार कदाचित परंतु त्या ठिकाणी यशस्वी झाले नाही. आता मात्र या ठिकाणी सुरक्षित चांगला चेंडू हाताळलाय.
सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी चूक होते क्षेत्ररक्षकाची, मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल. अजूनही चेंडू हातामध्ये आलेला नाही आहे. ना अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही 70 धावा डिफेंड करतात ना त्यावेळेला फिल्डिंग ही महत्त्वाची आहे, क्षेत्ररक्षण हे महत्त्वाचं आहे. जसा पहिल्या षटकामध्ये तो स्वीपचा फटका वर गेला होता, टॉपेज लागला होता, तिथे झेल नाही झाला पण किमान चौकार रोखणं ते गरजेचं आहे. कारण जर तुमच्या धावा रोखायच्या असतील, थांबवायच्या असतील तर फिल्डरची साथ, क्षेत्ररक्षणाची साथ लावणं ते देखील आवश्यक असणार आहेत. या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार, 11 धावा आतापर्यंत आल्यात. 21 धावा धावफलकावरती आहेत. शिखर ठाकूर अर्थात निकिता स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. या मैदानावरती भरपूर क्रिकेट सायन्सच्या माध्यमातून त्याने देखील खेळले आहेत. खेळपट्टी कशी आहे, कशा पद्धतीने रिॲक्ट करते त्यांना माहिती आहे. कव्हरला फिल्डिंग चांगली झाली. डावीज लगावली होती, चिन्मय मोहिते त्याने डाईव्स लगावली, चेंडूला स्टॉप केलं, त्याला लगेच टाळ्या वाजल्या. बघा चेंडू पाठीमागे जाऊन बॅकफुटला खेळला होता, कव्हरला फिल्डर होते, एका हाताने सुंदर क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय अभिषेक याने. आणि जरी पहिले 2 चेंडूवरती चौकारांनी षटकार आले असते, नंतरचे 2 चेंडू त्यांनी डॉट या ठिकाणी खेळलेत. षटक समांत 2 या ठिकाणी समाप्त झालेत. आणि धावसंख्या बघितली आपण साईनाथ संघाची तर 21 धावा, एक खेळाडू बाद. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती. 21 48 बोल 48 मध्ये करायचे आहेत त्या 50 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रज्ञेश. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. अपिश थोडंसं खेळलं, चेंडू चला बॉन्डलाईन जवळ. अपिश थोडंसं खेळलं होतं पहिल्या चेंडूवरती, वरून यांच्या बॅटमधनं चौकार. या ठिकाणी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्यावरती चांगला प्रहार पाहायला मिळाला. पुढे सरसवले, पाठीमागचा पाय एकदम झुकवलाय. पुन्हा त्या सुरेख फटका या ठिकाणी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि चेंडू आलाय ऑन द रोप, षटकार. तीच दिशा या ठिकाणी पाहायला मिळाली फलंदाजाची. चांगल्या नजरा या ठिकाणी जमवल्यात वरून याने. आता मात्र हलका त्याने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि थांबवलंय. कारण धावा येत आहेत या ठिकाणी. जर आपण बघितलं रिक्वायर्ड 100 जर बघितलं तर 5.22 आहे. टार्गेट मोठं नाही आहे. मात्र या ठिकाणी दोन्ही खेळाडूंना जे फलंदाज आहेत वरून आणि शिखर दोघांना या ठिकाणी विकेटवरती थांबावं लागेल. पुन्हा एकदा आकुटापाचा छोटा चेंडू होता, परंतु काय क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. पायावर हातावरती आदळलाय चेंडू मला वाटतं. चला फर्स्ट एड बॉक्स थोडंसं आतमध्ये न्या. फटक्यामध्ये ताकद होती, जवळ चेंडू आला होता, मात्र चेंडू 1 बाउन्स पायावरती आदळलाय. शेवटपर्यंत जज करू शकले नाहीत, मात्र रोखू शकले पायाने. चांगला फटका, 4 धावा वाचवल्यात.
सुरुवातीला जरूर चुका झाल्या पाहिलं आपण संतोष 0700 संघामार्फत. मात्र आत्ता त्या चुका सुधारण्याची संधी या ठिकाणी मिळते आणि आत्ता कोणती चूक होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी पाहिजे त्या पद्धतीची फलंदाजी जर बघितली आपण तर साईनाथ स्पोर्ट्स संघाला या ठिकाणी चांगली सुरुवात या ठिकाणी वरून मार्फत मिळते. आतापर्यंत 9 चेंडू फेस केले तर 22 धावा वैयक्तिक खेळ या ठिकाणी पाहतोय आपण. प्रज्ञेश सुंदर फटका या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू चाललाय सीमारेषेवरून 4 धावांसाठी. आधी पाठीमागे 2 चेंडू त्यासाठी खेळले होते मात्र नंतर या ठिकाणी गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता मला वाटतं कदाचित क्षेत्ररक्षकाच्या हाताला घासून चेंडू त्या ठिकाणी गेलाय जरूर मात्र या ठिकाणी थांबवू शकणार नाही. आखुट्यापाचा चेंडू होता त्याच्यावरती केलाय प्रहार पॉवरफुल आलाय षटकार. मेला था जो लूट लिया. मागच्या षटकामध्ये 20 धावा आल्या. मागच्या षटकामध्ये 20 धावा आल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 41-41. 3 षटकं संपली होती तेव्हा विकास 0700 विराटनगरचा संघ होता. 2 गडी बाद 19 आणि पाठलाग करताना साईनाथ स्पोर्ट्स क्लब आहे 1 गडी बाद 41. पाठलाग आहे 71 धावांचा. 30 धावा अजूनही करायचे. 3 षटकं संपल्यात. धावा फलकावरती 41-41. 41 धावा नक्कीच साईनाथ स्पोर्ट क्लब जर बघितलं आपण तर खूप पुढे आहे कम्पॅरिझनली. विकास 0700 विराटनगर संघाच्या तुलनेत बघितलं तर साईनाथ स्पोर्ट चांगली फलंदाजी वरून याच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 11 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 32 धावांची वैयक्तिक खेळी केल्या आणि त्या 32 धावांच्या जीवावरती जर बघितलं आपण तर 41 धावांमध्ये मजल मारू शकलाय. जिगर राणा जरी आऊट झाले तरी तितकासा दबाव या ठिकाणी साईनाथ स्पोर्टच्या दोन्ही फलंदाजीने घेताना पाहायला मिळत नाही आपल्याला. शिखर असेल किंवा वरुण असेल आणि आता जर बघितलं आपण या ठिकाणी धावा कमी आणि चेंडू जास्त या ठिकाणी समीकरण पाहायला मिळते. म्हणजेच 42 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 32 धावांवरती वरून देखील बॅटिंग करतात. 42 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सध्या गोलंदाजीसाठी दीपक सिंग वेगवान गोलंदाज. दीपक सिंग स्ट्रायकरला शिखर ठाकूर. 42 मध्ये करायच्या त्या 30 धावा. 30 रन रिक्वायर्ड इन 42 डिलिव्हरी. पहिला चेंडू होता समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. अमन याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. आखुटप्प्याचा चेंडू होता आणि या ठिकाणी स्ट्रोक चांगला खेळला होता मात्र मिस टाइम स्ट्रोक होता त्या ठिकाणी आणि लॉंग ऑनला चांगला झेली त्या ठिकाणी टिपला गेलाय. कोणती चूक नाही आहे. विकास 0700 जर विराटनगरचा संघ बघितला तर आता कोणत्या थोड्याशा चुका कमी होत आहेत परंतु या चुका सुरुवातीला ज्या झालेल्या आहेत त्या भरून काढण्याची संधी जरी असली तरी आता समीकरण कुठेतरी कमी पाहायला मिळते. कारण टार्गेट जर बघितला तर 71 धावांचं टार्गेट आहे आणि करंट रन रेट जर पाहिला आपण तर 12.5 जवळजवळ 13च्या सरासरीनं धावसंख्या चाललेली आहे. मागे काय घडलं कदाचित ते बदलता येणार नाही. जो पास झाला ना त्याला तुम्हाला दुरुस्त करण्याची संधी नाही आहे. आयुष्यामध्ये देखील मागे जाण्याची संधी नाही पुढे जाण्याचीच संधी मिळते. त्याच्यामुळे काय असतं की जसं भूतकाळामध्ये तुम्हाला चांगल्या आठवणीमध्ये रमायचं असतं. भविष्याचे वेध तुम्हाला घ्यायचे असतात पण जगायचं वर्तमान काळातच असतं.
त्याच्यामुळे पाठीमागे नाही जात आहेत. फक्त काही गोष्टी असतात, कदाचित त्या आठवणी असतात, त्यांना उजाळा देण्याचं काम तुम्हाला करायचं असतं. पण पुढे पाहायचं आहे, पुढे पाहायचं आहे, ध्येय पाहायचं आहे. दीपक सिंग येऊन त्यांनी पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक केलं आहे, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलं आहे. आता क्रमांक 4वरती बॅटिंगसाठी विनायक भोईर, मुंबई रणजीपटू. जरी मुंबई रणजीपटू जरी आपण बोललो ना, तरी या सरणाऱ्या गावचा खेळाडू आहेत. याच विरारमध्ये वाढला घडला आणि आज त्या शिखरावरती जाऊन पोचते. मुंबई प्रीमियर लीगमध्ये मागच्या वर्षी केलेली कामगिरी विथ द बॅट विथ द बॉल, त्याच्यापेक्षा फिल्डिंगमध्ये फायनलमध्ये तो केलेला धावबाद, या सर्व गोष्टी होत्या. तिन्ही बॅटिंग बॉलिंग फिल्डिंगमध्ये जर पाहिलं तर विनायक भोईरनं आपली चुणूक आपली खेळ दाखवला होता. आजही पाहिलं तर रेदर बॉल क्रिकेटमध्ये चांगला फॉर्म, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे विनायक भोईर यांची. स्ट्रायकर एंडला आता आलेला चेंडू सॉफ्ट हँडने खेळत शॉर्ट लेगला चेंडू राहतोय. एकदा वे चेंडूवरती पूर्ण. कारण काही खेळाडू असे आहेत, म्हणजे जसा पहिल्या सामन्यामध्ये आपण रॉस्टन राईस याला पाहिलं, वसईचा खेळाडू आज मुंबईच्या टीमकडनं खेळतोय, मुंबई प्रीमियर लीग खेळतोय, उच्च दर्जाचं क्रिकेट, वरच्या दर्जाचं क्रिकेट तो देखील खेळतोय. तसा विनायक भोईर यांचा देखील उल्लेख आहे, एक अष्टपैलू खेळाडू. आणि ज्यावेळेला मुंबई प्रीमियर लीग होते ना, त्यावेळेला प्रत्येक संघ मालकांना वाटतं का बाबा असे खेळाडू आपल्या टीममध्ये आले पाहिजे. तर तसंच विनायक भोईर आहेत. आता ही स्पर्धा अशी आहे का इथून काही खेळाडू त्यांना ओळख मिळेल, नाव मिळेल, एक इमेज बनेल, कदाचित यांचीही मागणी तशा स्पर्धेमध्ये केली जाईल. ॲज अ प्लेयर, ॲज अ आयकॉन म्हणून त्यांना देखील बोलवलं जाईल. म्हणून या स्पर्धेचं महत्त्व दुसऱ्या अर्थानं वेगळं आहे. आणि तोच प्रयत्न संपूर्ण रोहनदादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा राहिलेला आहे की आपल्या या विभागातले खेळाडू जास्तीत जास्त अशा मोठ्या प्लॅटफॉर्मला गेले पाहिजेत, हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी ही अशा पद्धतीची स्पर्धा आयोजन केली जाते. पुन्हा एकदा आकोटापाचा चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत नाही पोहोचणार आणि चेंडू षटकार 6 धावांसाठी. पुढप्याचा चेंडू आणि त्यावरती वरुण यांनी खेळलेला फटका होता. थोडंसं ऑन द टोस आले होते या फटका खेळताना बघा. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आणि त्यानंतर थोडंसं टाचेवरती आले होते. ऑन द टोस या चेंडूला खेळले षटकार. एका बाजूला विकेट गेल्या, पण वरुणची खेळी चालू आहे. वरुणची खेळी चालू आहे आणि फक्त खेळत नाही आहे तर खेळवत आहेत. भाई अब खेल नहीं रहे, एक गेंदबाजों के साथ खिलवाड़ कर रहे हैं. आउट ऑफ द पार्क षटकार. वरती जसा लागला ना, म्हणजे बॅटवरचा साऊंड आणि चेंडू आउट ऑफ द ग्राउंड षटकार. नक्की दोन्ही आखू टप्प्याचे चेंडू होते, मात्र हा शरीरावरचा चेंडू होता, त्याला व्यवस्थित जज केला आणि त्यानंतर पाहिला आपण खणखणीत षटकार. पुन्हा एकदा सोरिक फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल होऊ शकतोय का? निश्चितच या ठिकाणी बॅक टू डगआउट यावं लागणार आहे. वरून बाद. यावेळेला साऊंड परफेक्ट नव्हता. वरुणचा फटका बघा, बॅटवरचा नव्हता, बॅट हातामध्ये फिरली. अगदी थोडंसं ग्रीप आहे ना, हात हँडल थोडंसं फिरलं. एक चांगली खेळी, चांगली इनिंग 44 धावांची खेळी वरुण यांची संपुष्टात आलेली आहेत. चांगली खेळी, चांगला स्टार्ट, 71 धावांचा पाठलाग करताना 44 धावांची खेळी इथे संपुष्टात आलेत. वरुणला परतावं लागले पेवलिनच्या दिशेनं. फटका थोडासा फसला होता, जसं बॅट हातामध्ये फिरली. त्यानंतर डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक, सुपर कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे आला. या षटकामध्ये 2 षटकार आले होते. दीपक सिंग यांच्या गोलंदाजीवरती सध्या धावफलकावरती नजर टाकली तर स्कोर आहे 54. 54 झाल्यात. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. 71 71ला उलटं केले तर 17 होतात आणि तितक्याच धावा आता करायच्या आहेत. नक्कीच. आणि 14-44 खेळी आपण पाहिली वरुण यांची. नक्कीच चांगली खेळी. ज्या कामासाठी वरुण यांना
पाठवलं होतं ते काम परिपूर्ण केलेलं आहे. आणि सायना स्पोर्ट क्लब बघितला आपण तर चांगल्या स्थितीत सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. 3.5चा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये झालेला आहे. नवीन फलंदाज वेदांत आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक करेल नक्कीच, नवा अनुभव असेल. मात्र विनायक भोईर एक रणजीपट्टू ज्यांचा मगाशी सरांनी उल्लेख केलेला आहे, एक मोठा बॅटर आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आपल्याच विभागातला आहे, मुंबईसाठी लीड करतोय. आणि वेदांत गुरु आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 मध्ये 17 करायचे आहेत. आणि अंडर 19चा खेळाडू वेदांत गुरु आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. मूर्ती लहान कीर्ती महान असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. मोठ्या गोलंदाजाच्या विरुद्ध या ठिकाणी संघर्ष करायचा आहे. लेग साईडचा चेंडू होता, नक्कीच पंच या ठिकाणी वळतायत. एक अतिरिक्त धाव मिळेल वाईटच्या रूपाने. एका धावेने धावसंख्या 55. जसं तुम्ही उल्लेख केला की मूर्ती छोटी वही कद छोटा आहे लेकिन उमेदे बडी आहे. भरपूर स्वप्न पाहिल्यात क्रिकेटमध्ये पुढे जाण्याची. आणि ही स्पर्धा आहे ना, अशाच या अंडर 9च्या खेळाडूंच्या स्वप्नाची पूर्ती होणार. त्यांना जी मिळालेली संधी तिथे जर परफॉर्म केला, तुम्ही क्लिक झाला बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये, तर तुम्हाला ती ओळख मिळणार. हा चेंडू जसा गेला दीपक सिंग देखील पाहत होते, गेला तरी कुठून गेला चेंडू. कारण शेवटच्या क्षणी ती बॅट मॅन केली. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. बघा पहिला वाटतं ते फटकेवरती जात आहेत, शेवटच्या क्षणी बघा ही बॅट थोडंसं लांबून खेळलं होतं, लांबून खेळलं, दुरून खेळलं. हा याम ॲक्शन आहे. गोलंदाजी जर पाहिली तर पडला, थोडंसं आत आला, पण लांबून खेळलं. पायाची हालचाल नव्हती, पुढचा पाय नव्हता हलला, तितकं स्ट्रेस नव्हता झाला. 36 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36मध्ये करायच्या 16 धावा. आपण चर्चा करतो या स्पर्धेची. बहुजन विकास आघाडीचा प्रयत्न, रणजित सावंत, डिंकीदादा, रोमीदादा यांनी घेतलेला पुढाकार, त्याला RS ग्रुप आणि विवाह ग्रुपची लाभलेली 7 सिग्नेटसोबत या T10चं आयोजन नियोजन करायचं. तर वसई विरारच्या क्रिकेटला चालना देण्याचं काम, पुढे नेण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जातं. आज विनायक भोईर स्क्रीनवरती आपण बघू शकता. मुंबईचे रणजीपटू याच मैदानावरती भरपूर करिअरमधल्या आपला खेळ त्यानं खेळलेला आहे. आज मुंबई प्रीमियर लीग, मुंबई रणजीच्या टीममधनं आपण चेन्नईमध्ये पाहिलं होतं, तो खेळ होता. तो खेळाडू आहे. आणि तशीच स्वप्न घेऊन आता अंडर 19चा खेळाडू वेदांत गुरव देखील आहे. अमन तिवारी गोलंदाजीसाठी सज्ज होतात. अमन तिवारी अजून एक असा गोलंदाज, त्याने देखील स्वप्न पाहिल्यात. आणि त्या स्वप्नांची पूर्ती होईल का नाही, पण स्वप्नांचा पाठलाग इथे केला जातोय. पहिला चेंडू होता पायावरचा चेंडू, फ्लिक केलं गेलं होतं. काल 24 एप्रिलचा दिवस आहे. द गॉड ऑफ क्रिकेट अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस. आणि त्याचं औचित्य साधून सुरुवात केली. कारण त्यांनी म्हटलं होतं स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्याचं धैर्य ठेवा, धाडस ठेवा. ड्रीम भाई सपना देखो वो पुरे होते. ड्रीम बघा आणि त्या ड्रीमला पूर्ण करा. आणि तेच स्वप्न कदाचित या सगळ्यांनी पाहिलेत. आणि त्या स्वप्नांची पूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोचलाय तो आता 57. नक्कीच 57 धावा आतापर्यंत धावफलकावरती. आणि जसा तुम्ही उल्लेख केला सर, तसाच रोहन दादा असेल, त्यानंतर विवाह ग्रुप असेल, RS ग्रुप असेल, त्यांनी पाहिलेलं ते स्वप्न आहे. आणि ते स्वप्न या ठिकाणी त्याची सुरुवात झाली आहे. मात्र यानंतर आपल्याला बऱ्याच स्पर्धांमधून, म्हणजे इवन IPL असेल, इंटरनॅशनल क्रिकेट असेल, याच्यामध्ये आपल्या या विभागातले खेळाडू नक्कीच पाहायला मिळतील. कारण त्याची सुरुवात झाली आहे, चांगली सुरुवात झालेली आहे. आणि चांगल्या सुरुवातसुद्धा चांगल्या दिवशी या ठिकाणी झालेली आहे. धावसंख्या 58 वरती. हा चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. यष्टीरक्षक जागरूक होता, त्या ठिकाणी यष्टीचित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी वेदांत गुरव सुरक्षित क्रीजमध्ये रिक्वायर 100 बघितला, पण 2.4चा पुन्हा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र एक धाव या ठिकाणी वेगाने पूर्ण केले. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे सरकेल 59. आता कुठेतरी टार्गेटच्या अतिशय जवळ येत तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आणि चांगला प्रयत्न आपण या स्पर्धेबद्दल चर्चा करत होतो. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत VVPL ही लेदर क्रिकेटची स्पर्धा. आणि लेदर क्रिकेटमध्ये आपल्या या विभागातले चांगले खेळाडू आहेत, त्यांना चांगल्या स्टेजवरती संधी मिळायला हवी. पुन्हा एकदा
सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि या ठिकाणी चौकार येतोय. आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती 63. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 63. 63. 8 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी साईना स्पोर्ट्स विरारच्या संघाला. टॉस्टॉप डिलिव्हरी होती. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कव्हरला फिल्टर होते ते प्रयत्नामध्ये होते. त्यांना चकून चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. बघा फ्लॅटेड डिलिव्हरी होती. हा थोडासा गुगलीचा वापर केला होता अमन तिवारीनं. लेग स्पिन गोलंदाज आहेत अमन तिवारी, पण गुगली देखील चांगल्या पद्धतीनं ते हाताळतात. तो उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. गुगलीला त्याला रीड केलं आणि त्यानंतर पाठवलं बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिले थोडंसं पड लिया, आंखों से थोडासा पड लिया, हात पाहिले त्यांचे, बाद में भाई जड़ दिया, चौकार. सिक्स्टी 63 धावा धावफलकावरती. 6वं षटक. ओहो, सुरेख या ठिकाणी चेंडू हाताळलाय. आपटण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. वेगाने चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलाय. पहिला चेंडू या ठिकाणी सचिन चौरसिया यांचा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. मात्र आता जर बघितलं तर थोडंसं म्हणजे खूप उशीर म्हणायला हरकत नाही, कारण तेवढं आपल्या फलंदाजाने सेट केलं नव्हतं टार्गेट. गोलंदाजीला बळ दिलं नाही. मात्र या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित या ठिकाणी बाद होण्याची संधी प्राप्त झाली असती, परंतु बॅकअप नाही. आणि या ठिकाणी एक अतिरिक्त आणखी धाव मिळेल. नक्कीच 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या जर बघितली आपण तर 65. बघा तर एक गोष्ट आपण पाहिली की धावबाद होऊ शकले असते, पण दुसरी गोष्ट वेदांत गुरवनं जसा फटका केला होता ना बॅकफुटला, ते त्याचा टॅलेंट दाखवून गेलं होतं. धावा धापलकावरती 65. 65. बघा ओ हो उडता पंची. अटेम्प्ट जबरदस्त होता. फटकाही तितकाच चांगला होता. दर्जेदार फटका. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू त्याला कट करायचं होतं. अटेम्प्ट काय होता बघा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता. त्यानंतर पूर्णपणे जम लगावली होती प्रज्ञेशनं. आता शॉर्ट ऑफ बोल्ड केलाय. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धावे चेंडूवरती पूर्ण अमन फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत सिंगल रन ॲड होईल. स्कोर 1 पुढे जाऊन पोहोचेल 66. 66. हा फटका पुढे एकदा बघा, रिप्ले बघा मेगा स्क्रीनवरती. जो प्रज्ञेशनं अटेम्प्ट केला होता. जबरदस्त अटेम्प्ट. भले सक्सेस नाही झाले, पण अटेम्प्ट चांगला होता. जबरदस्त अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि हे वारंवार तुम्हाला प्रॅक्टिसमधून होणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता आणि या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. बॅक टू डगआउट गॉन. वरती हुकचा प्रयत्न, थोडासा ग्लोव्हच्या आसपास चेंडू लागला आणि पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन रिझर्वमध्ये त्याने फिल्डर होते, त्याने टिपला झेल. सचिनला लाभलं यश. विनायक भोईरला जावं लागतंय. करायचं होतं चेंडूला. बऱ्याच वेळेला विनायक भोईर यांची या फटक्यावरती हुकूमत राहिलेली आहेत. वेल कंट्रोल खेळतात, पण यावेळेला कंट्रोल नव्हता, नियंत्रण नव्हतं या फटक्यावरती. आणि नियंत्रण नसताना हा चेंडू थोडंसं लेट खेळला. चेंडू त्यांच्या शरीराच्या जवळ आला. याला खेळायचं होतं थोडंसं पुढे आणि ते अंतर होतं. धावा आहे धापलकावरती 66. 66 धावा
5.5 षटकांचा खेळ झाला आहे. 71 धावांचा पाठलाग करतोय. 5 धावा दूर आहे तो टीम साईना स्पोर्ट्स क्लब विरारचा संघ. की तशी जर गोलंदाजी बघितली विकास 0700 विराटनगर यांची गोलंदाजी तशी सुंदर राहिलेली आहे. मात्र या ठिकाणी लढण्यासाठी जो आवश्यक स्कोर होता ना तेवढा स्कोर होऊ शकला नाही, म्हणजे टार्गेट सेट केलं गेलं नाही. मात्र या ठिकाणी आता चेंडू 25 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. चांगला आत्मविश्वास या ठिकाणी बिल्ड केला आहे साईनाथ स्पोर्ट अर्नाळाच्या गोलंदाजाने. आणि अशीच सुरुवात जर राहिली तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी व्हायला 7 मिळेल. हो हो, काय चेंडू, वेगवान भन्नाट चेंडू पाहायला मिळाला. शरीरावरती चेंडू आदळलाय, मात्र तोच टप्पा बघितला पण वारंवार राखण्याचा प्रयत्न केलाय पंचाने. या ठिकाणी 1 बाउन्स सुद्धा इशारा दिलेला आहे. षटक समाप्त जरी झाले, शेवटचा चेंडू होता या ठिकाणी आणि 6 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. जर बघितलं आपण तर 66 धावा 6 षटकानंतर. चेंडूमध्ये करायच्या त्या 5 धावा. वेदांत गुरव आणि दुसऱ्या बाजूला कुणाल अशी जोडी मैदानावरती आहेत. 4 षटकं आहेत आणि 4 षटकामध्ये 5 धावा करायच्या आहेत. चार षटका आणि 4 षटकामध्ये करायचे 5 धावा. एका बाजूला वेदांत गुरव अंडर-19चा खेळाडू, दुसऱ्या बाजूला कुणाल अशी जोडी मैदानावरती विजयाच्या अगदी समीप आहे. साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा संघ जसा तुम्ही उल्लेख केला होता बाबा, रनच आल्या नाही. विकास 0700च्या ज्या स्कोरबोर्डवरती धावा आल्या नाहीत, रन आहेत, ते पहिलं कारण होतं. आणि रन नाही आल्यात त्यानंतर विकेटही नाही आल्या गोलंदाजीमध्ये, हे दुसरं कारण होतं. विनोद बंडा पुढे पहिला चेंडू होता, डान्सिंग डाऊन द विकेट कव्हरच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती वेदांत गुरव यांच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा. खेळला पहिला डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावले आणि चेंडूला कव्हरच्या थ्रू द कव्हर चेंडूला खेळलंय वेदांत गुरव. जास्त रन नाही बनवल्यात, पण जितक्या बनवल्यात ना तितक्याच महत्त्वाचे आहेत. पण आता फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव पाहिजे, 1 धाव पाहिजे. काल उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सन्मानित दिनेश लाड सरांनी म्हटलं होतं की बाबा तुम्ही पारंपरिक फटके खेळा, स्ट्रोक खेळा, इम्प्रोवायझेशन फॅन्सी स्ट्रोक. पण आता काय झालं आहे, थोडंसं जेनजी आहे, नवी जनरेशन आहे, नवं युग आहेत, काही नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न तेही करतायत. आणि मोलाचे काही शब्द त्यांनी देखील सांगितले होतं की सरळ बॅटने खेळा, धावा तिथेही येतात. आता सरळ बॅटने खेळलं, धावा आल्या आणि फक्त धावा नाही आल्या. हा आलाय विजयी चौकार आणि इथे सामना जिंकला आहे साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार संघानं. हा सामना 6 गड्यांना विजयी झालाय. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 1 T10 आणि हा सामना जिंकला आहे साईनाथ स्पोर्ट्स क्लब 1/6 विकेट. 71 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो आरामातरित्या साईनाथ स्पोर्ट्स क्लबनं केला आहे आणि या सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे. हे संपूर्ण व्यासपीठ आणि सध्या मॅचमध्ये आपण बघू शकता 70 धावा केल्या होत्या विकास 0700, पण त्यांनी 7 झिरोज धावा केल्या. त्याच्यापेक्षा जास्त धावा करायच्या होत्या, ते नाही करता. जतीन घरची एकाकी झुंज पाहिली 37 धावांची खेळी. चिन्मय मोहितेचं 12चं योगदान. विनायक भोईर यांचे 2 विकेट. भरत पाटील यांच्या नावावरती